माझ्या दुकानासमोर माझी गाडी ही संकल्पना बाजूला पडेल तर रत्नागिरी शहरातील अनेक रस्ते मोकळे होतील। माझ्या दुकानासमोर माझी गाडी ही संकल्पना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवर स्वतःची मोठी किंवा दुचाकी पार्क केलेली असल्यामुळे वाहतुकीला दिवसभर अडथळा निर्माण होतो। ही संकल्पना बदलल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रस्ते मोकळे होण्यास मदत होईल। यामध्ये शहराचाही समावेश आहे। रत्नागिरी शहरासह जिल्ह्यामध्ये असणारे अनेक व्यवसाय मोठ्या जोमाने सुरू आहेत, परंतु काही ठिकाणी अरुंद रस्त्यावर व्यावसायिक आपली दुचाकी दिवसभर उभी करून ठेवतात। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। वाहतूक पोलिसांनी दुकानांसमोर रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या वाहनांवरती कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे। राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली आदी छोट्या मोठ्या शहरातील काही व्यावसायिक आपल्या प्रतिष्ठेची दुचाकी दुकानासमोरच पार्क करून ठेवतात। त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो। अनेक दुकानदार आपल्या पार्किंगच्या जागेवर गाडी ठेवतात, परंतु सिमेंटच्या जंगलात वावरताना अनेक इमारतीमध्ये पार्किंगची व्यवस्था न करता पार्किंगच्या जागेतच दुकाने थाटण्यात आली आहे। त्यामुळे त्याही इमारतीमधील नागरिक रस्त्यावर किंवा आपल्या मर्जीनुसार कोठेही गाड्या पार्क करून ठेवतात। यामुळे प्रामुख्याने शहरामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। असा अडथळा निर्माण करणाऱ्या आणि रस्त्यांवर गाड्या पार्क केलेल्यांवरती वाहतूक पोलिसांकडून दिवसभराची पावती फाडली जावी आणि एकच गाडी अनेक दिवस असेल तर त्याला न्यायालयीन प्रक्रिया करण्यासाठी पाठवले जावे अशी मागणी जनतेतून आता होऊ लागली आहे। आपली गाडी आपल्या दुकानासमोर लावायचे बंद केले तर अनेक रस्ते मोकळे होण्यास मदत होईल। त्यासाठी दुकानदाराचे योगदान मोठे असेल असे जनतेतून बोलले जात आहे।